ब्लॉग. स्वतःवर प्रेम करणं. आयुष्यभर स्वतःची सोबत बनणं. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वार्थी होणं नाही, तर स्वतःच्या अस्तित्वाचा प्रेमाने स्वीकार करणं. स्वतःवर प्रेम करा हे वाक्य कानावर पडलं की अनेकांच्या मनात पहिला प्रश्न येतो, स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वार्थी होणं का? फक्त स्वतःचाच विचार करणं का? स्वतःच्या सुखाला सतत प्राधान्य देणं का? पण खरं तर स्वतःवर प्रेम करणं आणि स्वार्थी होणं या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. स्वार्थी माणूस स्वतःच्या आनंदासाठी दुसऱ्यांच्या भावना दुर्लक्षित करतो, दुखावतो. तर स्वतःवर प्रेम करणारी व्यक्ती स्वतःच्या भावनांचा आदर करते, त्याचवेळी दुसऱ्यांच्या भावनांचीही जाणीव ठेवते. किती सुंदर विचार आहे हा. तर कृती किती छान असेल. आपला जन्म झाल्यापासून ते आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत अनेक माणसं आपल्या आयुष्यात येतात. काही जण थोड्या काळासाठी येतात, काही अनेक वर्ष सोबत राहतात. काही आयुष्याला सुंदर वळण देतात, तर काही आपल्या मनावर नकळत खोल जखमा करून निघून जातात. प्रत्येक व्यक्ती आपल्याशी कशी वागेल, किती प्रेम देईल, किती साथ देईल, किती समजून घेईल आणि किती काळ आपल्या आयुष्यात राहील हे पूर्णपणे आपल्या हातात नसतं. कारण प्रत्येकाचा एक वेगळा स्वभाव असतो. कुणाला आपण बदलू नाही शकत. एखाद्याची परिस्थिती बदलते, स्वभाव बदलतो, प्राधान्यक्रम बदलतात आणि कधीकधी नात्यातील मायेचा ओलावाही कमी होतो. हे खूप साहजिक आहे. नेहमी कोणीतरी आपल्यावर प्रेम करेल, आपल्याला समजून घेईल, आपल्या पाठीशी उभं राहील, आपल्याला मदत करेल आणि आपल्या प्रत्येक दुःखात आपला हात धरून ठेवेल याची खात्री कोणीही देऊ शकत नाही. पण या सतत बदलणाऱ्या प्रवासात एक सोबत मात्र शाश्वत असते, ती म्हणजे आपली स्वतःची सोबत. आपल्या स्वतःचं स्वतःवर असलेलं प्रेम, स्वतःला दिलेला आधार, स्वतःसाठी उभं राहण्याची ताकद, स्वतःला सावरण्याची क्षमता आणि स्वतःच्या हाताने स्वतःचे अश्रू पुसण्याचं धैर्य हेच आयुष्यभर आपल्याबरोबर राहू शकतं. म्हणून स्वतःवर प्रेम करणं ही चैनीची गोष्ट नाही, ती आपल्या आनंदी आणि समाधानी आयुष्याची गरज आहे. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे आपल्या प्रत्येक चुकीचं समर्थन करणं नाही. स्वतःच्या त्रुटींकडे दुर्लक्ष करून स्वतःच्याच कौतुकाच्या झोपाळ्यावर बसणंही नाही. खरं स्वप्रेम म्हणजे स्वतःला अगदी प्रामाणिकपणे ओळखणं, आपल्या चांगल्या गुणांचा स्वीकार करणं आणि आपल्यातील कमतरता प्रेमाने सुधारण्याची तयारी ठेवणं. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे आपल्या शरीरावर प्रेम करणं. आपलं शरीर जन्मापासून शेवटच्या श्वासापर्यंत आपली सोबत करत असतं. आपले पाय आपल्याला वेगवेगळ्या वाटांवरून घेऊन जातात. हात आपली कामं करतात. डोळे सुंदर जग दाखवतात. हृदय अविरत धडधडत राहतं आणि संपूर्ण शरीर प्रत्येक क्षणी आपल्यासाठी कार्यरत असतं. म्हणून शरीरावर प्रेम करणं म्हणजे केवळ बाह्य सौंदर्याची काळजी घेणं नाही. योग्य आहार घेणं, वेळेवर जेवण करणं, पुरेसं पाणी पिणं, आवश्यकतेनुसार लंघन करणं, नियमित व्यायाम, योग, प्राणायाम करणं, शांत आणि गाढ झोप घेणं, शरीराला आवश्यक विश्रांती देणं आणि मानसिक व शारीरिक आरोग्य जपणं म्हणजे खऱ्या अर्थाने शरीरावर खरं प्रेम करणं. शरीर थकलं असताना त्याला जबरदस्तीने कामाला लावणं म्हणजे कणखरपणा नव्हे. कधी थांबायचं, कधी विश्रांती घ्यायची आणि कधी स्वतःची काळजी घ्यायची हे समजणं ही स्वप्रेमाचंच एक रूप आहे. कारण आज आपल्या शरीरावर प्रेम आपण केलं नाही तर भविष्यात आपलं शरीर दुसऱ्यांच्या मदतीवर अवलंबून राहू शकतं. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत आपल्या गुडघ्यांनी, पायांनी, हातांनी, डोळ्यांनी आणि मनाने आपली साथ द्यावी असं वाटत असेल तर आजपासून त्याची प्रेमाने काळजी घेणं आवश्यक आहे. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे आपल्या मनाची काळजी घेणं. मनाला सतत प्रत्येक गोष्ट सहन करण्याची सक्ती करणं योग्य नाही. आपल्याला दुःख होत असेल, राग येत असेल, भीती वाटत असेल किंवा एखादी घटना मनाला बोचत असेल
तर त्या भावनांना नाकारण्यापेक्षा त्यांना समजून घेणं महत्त्वाचं आहे. मला असं वाटायला नको असं म्हणून स्वतःच्या भावना दाबणं म्हणजे स्वतःपासून दूर जाणं. त्याऐवजी मला असं का वाटत आहे हा प्रश्न प्रेमाने स्वतःला विचारणं म्हणजे मनाच्या जवळ जाणं. मन दुखावलं असेल तर त्याला वेळ देणं, गरज वाटल्यास मन मोकळं करणं, लिहिणं, ध्यान करणं, शांत बसणं किंवा विश्वासू व्यक्तीशी बोलणं हे सगळं स्वतःच्या मनावर प्रेम करण्याचेच मार्ग आहेत. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वतःच्या भावनांचा आदर करणं. प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करताना स्वतःच्या भावनांना सतत बाजूला ठेवणं म्हणजे प्रेम नाही. दुसऱ्यांना आनंदी ठेवण्यासाठी स्वतःला वारंवार दुःखी करणं, प्रत्येक चुकीचं वागणं सहन करणं आणि नातं टिकवण्यासाठी स्वतःचं अस्तित्व गमावणं याला त्यागाचं सुंदर नाव दिलं तरी आतून मन मात्र तुटत राहतं. कधी हो म्हणायचं, कधी ठामपणे नाही म्हणायचं हे शिकणं म्हणजे स्वतःवर प्रेम करणं. प्रत्येकाला आपल्या आयुष्यात किती जागा द्यायची, कुठल्या वागणुकीला स्वीकारायचं, कुठे मर्यादा आखायच्या हे ठरवणं म्हणजे स्वतःचा आदर करणं. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे चुकीच्या व्यक्तीला धरून ठेवणं नाही, तर गरज पडल्यास स्वतःचा हात धरून तिथून बाहेर पडणं. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे आपल्या कामावर प्रेम करणं. वा, आपलं काम केवळ आपल्याला पैसा देत नाही, तर ते आपल्या बुद्धीला चालना देतं, विचारांना दिशा देतं, सर्जनशीलतेला वाव देतं आणि आपल्यातील कौशल्यांना धार लावतं. आपलं काम आपल्याला सक्रिय, उत्पादक आणि जगाशी जोडलेलं ठेवतं. काम लहान असो किंवा मोठं, घरातील असो किंवा व्यावसायिक, ते श्रद्धेने, निष्ठेने आणि पूर्ण क्षमतेने करणं म्हणजे स्वतःमधील गुणांना सन्मान देणं. आपल्या कामावर प्रेम करणं म्हणजे स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणं आणि स्वतःच्या प्रगतीला महत्त्व देणं. मात्र कामावर प्रेम करणं म्हणजे स्वतःला कामात पूर्णपणे झोकून देऊन आरोग्य, विश्रांती आणि नाती विसरणं नाही. काम आणि जीवन यांच्यात संतुलन ठेवणं हे देखील स्वतःवर प्रेम करण्याचं शहाणपण आहे. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे आपल्या स्वप्नांना जिवंत ठेवणं. वय वाढलं, जबाबदाऱ्या वाढल्या किंवा काही प्रयत्न अपयशी ठरले म्हणून आपल्या स्वप्नांना कायमचं बंद करून ठेवणं योग्य नाही. आपल्या मनात अजूनही एखादं स्वप्न हलके श्वास घेत असेल तर त्याला पुन्हा एक संधी देणं म्हणजे स्वतःवर प्रेम करणं. नवं कौशल्य शिकणं, आवडता अभ्यास करणं, करिअरमध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करणं, स्वतःचा व्यवसाय सुरू करणं, एखादी जुनी इच्छा पूर्ण करण्यासाठी छोटंसं पाऊल उचलणं हे स्वतःच्या भविष्यावर केलेले प्रेम असतं. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वतःच्या आवडीनिवडी जपणं. आपल्या आवडीचा पदार्थ बनवणं, आवडतं पुस्तक वाचणं, लिहिणं, चित्र काढणं, बागकाम करणं, गाणं ऐकणं, नृत्य करणं, निसर्गात फिरणं, छायाचित्र काढणं, प्रवास करणं किंवा निवांत चहाचा कप घेऊन स्वतःबरोबर वेळ घालवणं या छोट्या गोष्टी मनाला आतून समृद्ध करतात. छंद हे रिकाम्या वेळेत करायचे निरर्थक उद्योग नसतात, ते आपल्या मनासाठी घेतलेला मोकळा श्वास असतात. म्हणून आपल्या छंदांसाठी वेळ काढणं म्हणजे स्वतःच्या आनंदाला महत्त्व देणं. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे एकटेपणाला घाबरणं नाही. एकटं असणं आणि एकटेपणा जाणवणं यात फरक आहे. स्वतःच्या सहवासात आनंदाने राहता येणं ही खूप मोठी ताकद आहे. स्वतःला फिरायला घेऊन जाणं, स्वतःबरोबर जेवणाचा आनंद घेणं, कधी एकट्याने प्रवास करणं आणि शांततेत स्वतःचे विचार ऐकणं यामुळे आपली स्वतःशी मैत्री होते. जेव्हा आपल्याला स्वतःची सोबत आवडायला लागते तेव्हा कोणीतरी आपल्याला सोडून जाईल या भीतीमुळे आपण चुकीच्या नात्यांना चिकटून राहत नाही. आपण नात्यांमध्ये प्रेमाने राहतो पण स्वतःचं अस्तित्व गमावून नाही. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे आपल्या दिसण्याचा सन्मान करणं. सुंदर वस्त्र परिधान करणं, स्वतःला नीटनेटके ठेवणं, आरशात पाहून स्वतःला प्रेमाने म्हणणं, मी सुंदर आहे, मी प्रेमळ आहे, मी जशी आहे तशी स्वतःचा स्वीकार करते. हा अहंकार नाही, ही स्वतःशी निर्माण केलेली सकारात्मक मैत्री आहे. सौंदर्याचा अर्थ कुणाच्या मापदंडात बसणं नाही. आपल्या उंचीचा, रंगाचा, वयाच्या, शरीराच्या आकाराचा
आणि आपल्या वेगळेपणाचा आदर करणं म्हणजे स्वतःच्या निर्मितीचा सन्मान करणं. स्वतःवर प्रेम करणे म्हणजे स्वतःला माफ करणं. आपणही माणूस आहोत, आपल्या हातून चुका होणार. काही निर्णय चुकणार, काही माणसं ओळखण्यात आपण कमी पडणार आणि काही संधी आपल्या हातून निसटणार. पण प्रत्येक चुकीसाठी आयुष्यभर स्वतःला दोष देत राहणं म्हणजे स्वतःला शिक्षा करणं. चुकीतून धडा घेणं, आवश्यक तेथे माफी मागणं, स्वतःला सुधारण्याची संधी देणं आणि अपराधीपणाच्या ओझ्यातून मुक्त होणं म्हणजे स्वतःवर प्रेम करणं. त्यावेळेच्या आपल्या समजुतीनुसार आपण जे करू शकलो ते केलं. आज आपल्याकडे अधिक अनुभव आणि समज आहे, म्हणून आजपासून अधिक सजगपणे जगणं महत्त्वाचं. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वतःशी प्रेमाने बोलणं. इतरांनी आपल्याशी वाईट बोललं तर आपल्याला दुःख होतं, पण अनेकदा आपण स्वतःशी सर्वात कठोर भाषेत बोलत असतो. मला काहीच जमत नाही, मी सुंदर नाही, माझं नशीबच खराब आहे, मी नेहमी चुकते, अशी वाक्य सतत स्वतःला सांगणं म्हणजे मनावर रोज छोट्या जखमा करणं. त्याऐवजी मी शिकत आहे, मी प्रयत्न करत आहे, मी सक्षम आहे, मी स्वतःच्या पाठीशी आहे, अशी भाषा वापरणं म्हणजे मनाला प्रेमाची ऊब देणं. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वतःच्या प्रगतीची दखल घेणं. आपण किती दूर आलो आहोत, किती संकट पार केली आहेत, किती वेळा पडल्यानंतर पुन्हा उभे राहिलो आहोत, याची जाणीव ठेवणं आवश्यक आहे. जगाने आपलं कौतुक करण्याची वाट पाहण्यापेक्षा स्वतःच्या छोट्या विजयाचं स्वतः कौतुक करणं शिकायला हवं. प्रत्येक दिवस परिपूर्ण असण्याची गरज नाही. काही दिवस आपण वेगाने पुढे जाऊ, काही दिवस फक्त स्वतःला सावरू आणि काही दिवस विश्रांती घेऊ. या तिन्ही अवस्थांमध्ये स्वतःचा स्वीकार करणं म्हणजे खरं स्वप्रेम. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वतःला सतत आनंदी ठेवण्याची जबरदस्तीही नाही. दुःखाच्या दिवशी दुःखी होण्याची, थकल्यावर विश्रांती घेण्याची, मन भरून आल्यावर रडण्याची आणि पुन्हा तयार झाल्यावर नव्या आशेनं उभं राहण्याची परवानगी स्वतःला देणं म्हणजे स्वप्रेम. आपण स्वतःवर प्रेम करायला लागलो की दुसऱ्यांकडून मिळणारं प्रेम नाकारत नाही, उलट त्याचा अधिक सुंदरपणे स्वीकार करतो. मात्र ते प्रेम आपली गरज न राहता आपल्या आनंदात भर घालणारं दुसरं नातं बनतं. तेव्हा आपण दुसऱ्यांवरही अधिक निरपेक्षपणे प्रेम करू शकतो, कारण रिकाम्या मनातून सतत प्रेम मागितलं जातं, पण प्रेमाने भरलेल्या मनातून ते सहजपणे वाटलं जातं. वा, किती छान. या विशाल जगात आपण अनेकांची सोबत होतो. कुणाची मुलगी, बहीण, मैत्रीण, पत्नी, आई, सहकारी, पती, भाऊ, मुलगा, पत्नी, आधार किंवा आधार बनतो. पण या सर्व भूमिका निभावताना आपण स्वतःची एक जिवलग मैत्रीण, मित्र आहोत हे विसरून चालणार नाही. कधीतरी शांतपणे आरशासमोर उभं राहूया, स्वतःच्या डोळ्यात पाहूया आणि मनापासून म्हणूया, मी स्वतःवर प्रेम करते, मी स्वतःचा पूर्णपणे स्वीकार करते, मी स्वतःचा आदर करते, मी स्वतःला माफ करते, मी स्वतःला धन्यवाद बोलते, मी माझ्या शरीराची, मनाची आणि भावनांची प्रेमाने काळजी घेते. काहीही झालं तरी मी स्वतःची साथ कधीही सोडणार नाही, कारण आयुष्याच्या प्रवासात प्रत्येकाची साथ बदलू शकते. काही हात सुटू शकतात, काही नाती मागे राहू शकतात, पण स्वतःचा हात स्वतःच्या हातात घट्ट असेल तर कुठलाही प्रवास पूर्णपणे एकट्याचा वाटत नाही. स्वतःवर भरभरून प्रेम करूया, स्वतःला जपूया, स्वतःला घडवूया, स्वतःला माफ करूया, स्वतःसाठी उभे राहूया आणि स्वतःच्या अस्तित्वाचा उत्सव साजरा करूया. कारण आपण केवळ दुसऱ्यांकडून प्रेम मिळवण्यासाठी जन्माला आलेलो नाही. आपण स्वतःच प्रेमाचे एक सुंदर, अनमोल आणि अद्वितीय स्रोत आहोत. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वार्थी होणं नाही, तर आयुष्यभर स्वतःची प्रेमळ, विश्वासू आणि कणखर सोबत बनणं म्हणजे स्वतःवर प्रेम करणं. आयुष्यभर स्वतःची सोबत बनणं. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. प्रणाली शिवकमल आव्हाड. चला तर मग आज आरशात स्वतःच्या डोळ्यात पाहून प्रेमाने म्हणूया,
माझं तुझ्यावर प्रेम आहे. आणि कमेंटमध्ये नक्की लिहूया, स्वतःवर प्रेम करणं म्हणजे तुमच्यासाठी नेमकं काय, हे कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा. तुमचा लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट माझ्या पुढच्या ब्लॉगसाठी हा नेहमी प्रोत्साहन, प्रेरणा आणि उत्साह देणारा आहे. तुमच्या शुभेच्छा, तुमचे आशीर्वाद माझ्यासाठी नेहमीच महत्त्वाचे आहेत, प्रेरणा देणारे आहेत. भरभरून प्रेम केल्याबद्दल, आशीर्वाद दिल्याबद्दल, शुभेच्छांचा वर्षाव नेहमी करत असतात, त्याबद्दल मनापासून मी तुमची आभारी आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.